हे बघ दीदी, जे झालंय ना त्याचं मलाही खूप वाईट वाटतं आणि म्हणूनच साहेबाला विचारून तुझ्या आवडत्या भाज्या बनवल्यात मी. या आणि एक्झॅक्टली तुला आवडतात तशा प्युअर व्हेज व्हेजिटेबल्स. यु नो, गॉट माय पॉइंट राईट? तूप वगैरे घालून घरचं. आणि मी 1760 वेळा तुला सॉरी बोलून झालंय. नॉट लिटरली 1760, ते ऑलमोस्ट 48 टाइम्स. यु नो राईट, सावी काउंट करते म्हणून तर तुझा राग जातच नाहीये यार. ओके, तू मला सांग मी एक्झॅक्टली काय करू जेणेकरून तू हे सगळं विसरून जाशील. विसरून जाऊ? हे सगळं मी विसरून जाऊ? उर्मीला जायच्या आधी काढा वगैरे बनवून घे तिच्याकडून. अगदीच होत नसेल तर डॉक्टरकडे जा बाबा. पुढचे काही दिवस मला कुणीही आजारी पडलेलं नकोय. ओके? yes doctor, yes long time, yes long time no see, yes see no yes. Yes, busy, yes, and right now I am cuffling. Cuffling? I'm cuffling. No, doctor. Yes, you are online. Yes. Cuffling? Excuse me. You hold the line, doctor. 1 minute. Excuse me. आपण काय म्हणालात का? Cuffling? ना, टॉकिंग टू डॉक्टर. कफलिंग. ते कफिंग असतं, कफलिंग नाही. बट ओके, येस. नो डॉक्टर, नो. सावी जस्ट डूइंग चिट चॅट. येस. No problem. You send some medicine. I want to get well very soon because Khayali Pulao. Come to Khayali Pulao, no? Doctor, come to Khayali Pulao, no? Sometimes. Yes, you must. You remove time and come. Special. We will remove special dish and give. Okay. To be or not to be, that is not the question. Because Khayali Pulao is definitely a place to be. You just have to tell the wish. We serve you the dish. Low fat, low sugar, low calorie, international, continental, Punjabi, Chinese, Desi, Pakistani, Kolhapuri, anything. You name it and we have it. Please come, no sir. Once come. No, smile. ही फोन कट झाला ना तर त्यांनी नंबर म्हणजे बघून परत मला फोन केला. हा तेच. हॅलो डॉक्टर. भाई, सिस्टरचा मॅटर सॉल्व्ह झाला काय? स्पीकर. तू तुझ्या आईचं नाव विसरू शकतोस, तुझी जन्मतारीख ती विसरू शकतोस, तुझ्या वाढदिवसा दिवशी तुला कळलं की तुझे बाबा कोण आहे ते विसरू शकतोस तू. मग मी हे असलं कधी खाल्लेलं नाही आणि मला ते पटतही नाही. मग माझ्या आयुष्यातली एवढी मोठी घटना, एवढा सगळा मनस्ताप, त्रास सगळं विसरून जाऊ मी? You know what? ठीक आहे. नाही, तू नको विसरूस. तसंही तू विसरू शकणारच नाहीस ना, मग नकोच विसरूस. हे जेवण सुद्धा नको जेवूस. सी, मला वाटलं तुझं काहीतरी व्रत असेल, सो
मे बी आय मीन मला कारण त्यातलं काही कळत नाही. मी उगाच तुला जबरदस्ती करत होतो इतका वेळ, बट तू नको जेऊस कारण मी पण नाही जेवत. मी सावी आणि पप्याला सांगतो त्यांच्यासाठी जे केलंय ना ते त्यांनी खाऊन घ्या, पण तू नको जेऊस. ओके, तू नको जेऊस, मी पण नाही जेवत. आपलं जे जेवण आहे ना, आपलं फूड मी एखाद्या होमलेस म्हणजे गरीब माणसाला देऊन टाकतो, त्याला देतो, मग मी झोपतो. आणि झोपू कशाला, मी निघून जातो ना, निघूनच जातो. आय जस्ट गो बॅक टू गोवा. कारण तू मला लाईफ टाइम कधी माफ करणारच नाहीस, राईट? हा जो काही इन्सिडेंट झालाय माझ्यामुळे तो तू आयुष्यभर कधीच विसरणार नाहीस. पण ज्या माणसामुळे हा सगळा इश्यू झालाय त्याला विसरू शकतेस, कारण आपण भेटून काही फार दिवस झाले नाहीत ना. इट विल बी इझी. तुझ्या डोक्यातून मी निघून जाईन, तू मला विसरून जाशील. दॅट इज अ बेटर ऑप्शन. मला तुला जेलावं नाही लागणार. तुला काही प्रॉब्लेम नाही, कारण अल्टिमेटली तू मला माफच करणार नाहीस, बरोबर? सो बस, असं काही होणार का? मी म्हणते म्हणून. पण का? कारण तुझी काही चूक नाहीये आणि तू चांगला माणूस आहेस. भीमरूपी महारुद्रा वज्र मना सज्जना भक्ती. हरि ओम नमस्ते गणपते मोरया. काय चाललंय? ते श्लोक गणपतीचं ते अथर्वशीर्ष वगैरे. नाही ओव्हरऑलच काय चाललंय? चांगलं. काय चाललंय? काहीच नाही. मिस्टर फणींद्रनाथ उर्फ पप्या राणे, जमल्यास खरं बोला ना. भाई ते सगळं झालं तर म्हणजे ते जोक आणि शिव्या, तर ते आपण तसा वाईट माणूस नाहीये. काय बोलतोयस तू? नाही म्हणजे असं वाटू शकतं ना तुला की आपण वाईट माणूस आहे. ते जोक. वाईट माणूस? कोण बोललो तू वाईट माणूस आहेस? वाटू शकतात तुलाच बाई, कारण तू बघितलं ना, म्हणजे ते जोक बघितले तर बाई नंतर आपण शिव्या देत होतो. मी बापा म्हणजे शिव्या नव्हतो देत, म्हणजे असं ते. पप्या ऐक बघ, जोक हा जोक असतो. तो व्हेज असू दे नॉन व्हेज असू दे, समोरच्याला हसवायलाच केला जातो ना. तू काय सिरियस होतोयस? आणि कुठला माणूस आहे जगातला जो आपल्या घट्ट मित्राला शिवी नाही देत? सगळे शिवी देतात. वाईट काही नाहीये त्यात, उलट प्रेम दिसतं ना त्यातून. हे बघ, मी तसलं कधीच खाल्लेलं नाही आणि माझ्या मनाला पटतही नाही. कारण देवाने जन्माला घातलेल्या कुठल्याही जीवाला माझ्याकडून काहीतरी त्रास होईल असं मला नाही वागता येत. खरंच. अरे प्राणी काय, माणसांना सुद्धा त्रास होईल असं मला काही वागता येत नाही. आणि त्यामुळेच मला अंड खाल्ल्याचा त्रास होतोय आणि आता तुला दुखावल्याचाही त्रास होतोय. हे बघ, याचा अर्थ मी तुला आयुष्यभर माफ करणार नाही वगैरे असं काही नाहीये. तुझी चूक नाहीये यात, तुझ्याकडनं काही चुकलेलं नाही. तू अनावधानाने ते माझ्या ताटात वाढलंस, ते मी खाल्लं. तू ते सगळं प्रेमाने केलंस. तुझी इच्छा होती ते आम्ही खावं, ते आम्हाला आवडावं. मग तू चुकीचं कसं? हे बघ, चूक करणं आणि एखादी गोष्ट चुकून करणं यात खूप फरक आहे. तुझ्याकडनं जे झालं ते चुकून झालं. तुझी यात काहीच चूक नाही. तुझ्या हातून चुकून घडली गोष्ट, मग मी तुला माफ कसं नाही करणार? एक्झॅक्टली. देअर यू आर दीदी, देअर यू आर. सी, आपण एकमेकांना साधारण 1 महिनाभर ओळखत असतो, तरी तुम्हाला व्यवस्थित ओळख. आणि एवढ्याच महिन्याभराच्या ओळखीवर सुद्धा तू आज मला माफ करायला रेडी आहेस का? बिकॉज यू थिंक आय एम अ गुड मॅन, राईट? मी एक चांगला आदमी आहे आणि माझ्या हातून जे काही झालं ते चुकून झालं, बरोबर? हो बरोबर. मग मला सांग, तुझा देवबाप्पा तर तुला तुझ्या जन्मापासून ओळखतो. तू रोज प्रे करतेस, रोज त्याचं नाव घेतेस, एव्हरी सिंगल डे तू त्याला मानतेस. अँड यू नो व्हॉट,
त्याचंही म्हणणं आहे की यू आर अमेझिंग, एकदम मस्त मुलगी आहेस. सो जसं मी चुकून वाढलं तसंच तू चुकून खाल्लंस. आणि जर तुला माहित असतं, तू विचारलं असतंस तर तू खाल्लं असतंस का? नाही. या सो गलती करना और गलती से करना दीज आर डिफरंट थिंग्स. खूप फरक आहे याच्यामध्ये. आणि तुझ्या हातून चुकून गोष्ट घडली. मग मला सांग, जर महिन्याभराचा मित्र असलेल्या सायरसला तू माफ करू शकतेस, तर तुला तुझ्या जन्मापासून ओळखणारा देवबाप्पा तुला माफ करून कधीच मोकळा झाला असेल. ओके ना? ओके ना? ओके ना? राईट? मग इट्स सिम्पल. सी, मी जसा तुला मस्का मारायला सॉरी म्हणायला मी जसं हे जेवण घेऊन आलो, तर हेच जेवण तू तुझ्या देवबाप्पाला प्रसाद नाही काय नैवेद्य, राईट, नैवेद्य म्हणून दाखव. त्याला एक घास बरं आणि मग तू पण घे. राईट? चलो 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 चलो, अब टाइम वेस्ट मत करो. पटापट तू त्याला एक घास भरव आणि मग तू सुद्धा पटापट जेवून घे, कारण मला खूप भूक लागली. अच्छा, म्हणजे तुझ्यासाठी मी देवाला काही करायला सांगू? नाही 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 नाही, असं काही नाहीये. ते म्हणतात ना, भावनांचा भुकेला तू मुरारी, तसाच मी सुद्धा भुकेला आहे ना दीदी. प्लीज 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 चलो. पप्या, हे बघ, अरे इतक्या बेसिक गोष्टींवरून मी नाही जज करणार तुला. इतके दिवस पाहते आणि तुला किती काय काय केलंयस या हॉटेलसाठी, इथल्या लोकांसाठी. ह्याच्यावरून एक गोष्ट नक्की आहे की तू दिल का एकदम सच्चा आहेस. काय काय झालं? जोक चांगला होता, आवडला मला. बाप्पा असं हे काय लिहिलंय? काही नाही. अरे दाखव ना, काय अरे कुठे काय लिहिलंच नाहीये तर बाई. बघू टू बी और नॉट टू बी. बी नॉट टू बी ते लिहिलं, ते म्हणजे एक वाक्य राहिलंच बोलायचं. कम वन कम और कम. कसं लिहिलंयस तू? लेफ्टी आहेस का? नाही, फक्त ढय लिहून घेतलंय, मी नाही लिहिलंय. बरं, ते तो हत्तीवाला जोक कळला, पण त्याच्यावर जो होता ते सांग ना जरा मला. तिचं नाही का, तो एक मुलगा आहे, तो तर साधा होता. तो म्हणतो की आई मला हे घे. पोळ्या थोड्याशा कच्च्या आहेत, पण ठीक आहे. चांगलं झालंय रे. थँक्यू थँक्यू थँक्यू. मी म्हटलं ना तुला, अरे आमच्या बेकरीच्या बाजूला ना एक ब्राह्मण राहतात, त्यांच्यासाठी आम्ही बनवतो कधीतरी जेवण असं मस्तपैकी व्हेज. आलू खाणार? मी काय सगळं करणार नाही. तुला जे पाहिजे ते तू बिंदास खा. रिलॅक्स. आजची डिश प्युअर व्हेज आहे गाईज. गॉड प्रॉमिस, पक्का. फक्त थोडंसं चिकन घातलंय आजच्या डिश मध्ये.
नाही नाही एक सेकंड ट्रस्ट मी व्यवस्थित चौकशी करून आलेलो आहे. कोंबडी प्युअर व्हेज होती. इनफॅक्ट ती मंगळवारी खिचडी वगैरे सुद्धा खायची. अरे क्या दीदी, चिलेक्स, आय एम जस्ट जोकिंग. सायरस वास ना ताई ना. लेट्स कम टू द पॉइंट. आजपासून डिलिव्हरी करायला तुम्ही जायचं नाही, 4 वेगळी माणसं जातात. कोण 4 माणसं? ते भपावचे पंटर लोक आहेत ना, ते जाणार आहेत. त्यांना काहीच कामं नाही आहेत, सो ते जातील. त्यांना म्हटलं महिन्याभरात काम आवडलं तर पगार सुरू. बाई पण आपल्याकडे एकच बाईक आहे. बाईक नाही, सायकलने जायचं. म्हणजे ते पेट्रोल डिझेलचा खर्च पण वाचेल. आणि आपण सांगू शकतो ना, आम्ही इको फ्रेंडली होम डिलिव्हरी करतो. बाई फुल रिस्पेक्ट ना, फुल म्हणजे फुल. या टू गुड यार सावी, टू बेस्ट बनायचंय आपल्याला. होम डिलिव्हरीमुळे आपण लोकांपर्यंत पोहोचलोय, पण लोकांनी आपल्यापर्यंत पोहोचायला हवंय. आता काय करता येईल? सोचना पडेगा. आनंदी सगळे विचार करताय हो ना. तू एकटीच खातीस. सॉरी. नाही खा तू, पण विचार सुद्धा कर. मी काय करू शकते म्हणजे? अगं काय करता येईल याचा विचार कर ना. खरं सांगू का, मला नाही यातलं काही कळत नाही. म्हणजे मी काय करू शकते ना गर्दी वाढवण्यासाठी? काहीतरी सुचव. मी देवाला नवस बोलू शकते की बाबा रे, आमच्या हॉटेलमध्ये गर्दी वाढू दे. एकदा गर्दी वाढली ना की मग मी 12 ब्राह्मणांना जेवण जेवू घालेन. हा, एक सेकंड, काय बोललीस तू? काय 12 ब्राह्मण कमी आहेत का? 12चं 21 करू का? नाही नाही नाही, त्याच्या आधी नवस. अच्छा, नवस साकडं. एक सेकंड, नवस केल्याने इच्छा पूर्ण होतात? हो, म्हणजे मनात श्रद्धा असेल तर होतं. नाईस. आय थिंक मला सुचलंय. साहेबा, आय नीड यू. मला तुझी गरज आहे. चल चल चल, ताबडतोब चल. थांब ना, खाऊ आणि मग जाऊ. चल चल साहेबा कम ऑन, मूव फास्ट. आपल्याकडे वेळ नाहीये, मूव फास्ट. अरे काय वेळ नाहीये. तू एक काय आहे ते किती दिसतात तुला? काय? 2. एवढेच पाय आहेत ना आपल्याकडे? एवढेच पाय आहेत ना? काय डायनोसॉर सारखे 12 पाय आहेत का घोड्यासारखे 4 पाय आहेत? हे साहेबा फिजिकली घोडा नाही होऊ शकत, तर मेंटली घोडा. यू नो, अपने दिमाग के घोडे दौड़ा. भाई तुझे घोडे जे आहेत ना, ते कुठे पळतायत ते मला सांगशील का जरा? विचारांचे घोडे. साहेबा, कामधेनू इच्छा पूर्ण कर. बरोबर आहे. विशिंग वेल मध्ये पैसे टाकले की इच्छा पूर्ण होतात. राईट? तुटता तारा, बर्थडे कॅन्डल्स, पापडीचा केस, हा सगळ्या इच्छांचा आहे बेस. या सगळ्या गोष्टी केल्या की आपल्या इच्छा पूर्ण होतात. बरोबर? हो साहेबा, हे आहे आपलं नवसाला पावणारं हॉटेल. यु नो, अशा काही प्लेसेस असतात जिथे तू मीटिंग्स कर, कोणालाही भेट किंवा कुठलाही रिसर्च कर, काही कर, त्या सगळ्यात सक्सेस मिळतं. राईट? कारण ती त्या स्पेसची पॉझिटिव्हिटी असते. भाई तुझं म्हणणं काय? साहेबा, हॉटेल खयाली पुलाव, या स्पेस मध्ये एक जादू आहे. कारण इथे लगेच सगळ्यांची मैत्री होते. राईट? हे फुल रिस्पेक्ट तुला, लेकिन ये नहीं समझा कि कहना क्या चाहते हो. कल भपाव, I have an idea. काय भाई, काय तुमचं चालू असतं?